श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे प्रभो वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदास बोध दशक 11वा समास दुसरा चत्वार देव निरूपण. श्रीराम एक निष्कळी एक चंचळ चंचळी गुंतले सकळ निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. बहुतेक माणसे अशाश्वतामध्येच घोटाळत जीवन जगतात. इतकेच नव्हे तर शाश्वताच्या गप्पा मारणारे पुरुष पण लगेच अशाश्वतामध्ये बुडी मारतात. अशाश्वताच्या जाळ्यातून बाहेर पडणारे फार थोडे असतात. सारी माणसे अशाश्वतामध्ये गुंतलेली आढळतात. शाश्वत मात्र जसेच्या तसे शाश्वतपणे राहते. माणसे क्वचित शाश्वताचा शोध करतात म्हणून त्यांच्या शाश्वतपणात काही न्यूनता येत नाही. सारासार विवेक करून शाश्वताचा शोध करणारा असा लाखांमध्ये एखादाच निघतो. शाश्वताप्रमाणे तोही अत्यंत निश्चयपूर्ण स्थिर व शाश्वत बनतो. पुष्कळ माणसे शाश्वताच्या गोष्टी सांगतात पण पुन्हा ती माणसे अशाश्वताच्या मागे धावतात. या अशाश्वताच्या जाळ्यातून निसटून बाहेर पडणारे अगदीच थोडे असतात. अशाश्वतामध्ये अशाश्वत जन्म घेते, त्यातच ते वाढते. या कारणाने जन्मभर माणसाच्या मनावर अशाश्वतासारखे परिणाम करत राहते. या पृथ्वीवरील साऱ्या घटना अशाश्वत आहेत. येथे माणसांची सारी हालचाल, त्यांचा सारा व्यवहार अशाश्वतामध्ये घडतो. म्हणून अशाश्वत बाजूस सारून शाश्वतामध्ये प्रवेश करणारा माणूस सापडणे फार कठीण जाते. जे अशाश्वत आहे ते कधी स्थिरपणे टिकत नाही. जे शाश्वत आहे ते कधीही चळत नाही. नित्यानित्य विवेक केला तर माणसाला या गोष्टी थोड्याशा आकलन होतात. पण अशाश्वताचा जोर मोठा विलक्षण आहे. नित्यानित्य विवेकाने माणसाला थोडे आकलन झाले तरी ते होऊन न झाल्याप्रमाणे होते. तसेच त्याला थोडे समजले तरी ते न समजल्याप्रमाणे वाया जाते. आणि माणसाला काही अनुभव येऊन ज्ञान झाले तरी त्याचे अज्ञान काही नाहीसे होत नाही. माणसाच्या मनावर मायेचे दाट आवरण असते, त्यामुळे त्यास संशय, कल्पना, भ्रम वगैरे पछाडतात. या विश्वामधील सगळा सचेतन अचेतन पसारा मायेतून बाहेर पडतो. तो अशाश्वत आहे, अमर्याद आहे. संशय येणे, कल्पना करीत सुटणे, भ्रम होणे या साऱ्या गोष्टी अशाश्वतामधील कष्ट देणाऱ्या आहेत. शाश्वतामध्ये त्यांना स्थान नाही. पण हे रहस्य माणसाला समजलं मात्र पाहिजे. जे जे अशाश्वत आहे ते सारे माया निर्मित असते आणि जे जे माया निर्मित असते ते नाशवंत असते. माया निर्मित वस्तूंमध्ये लहान मोठे हा भेद आढळत नाही. सर्वच वस्तू नाशवंत असतात. विश्वामध्ये जिकडे तिकडे मायेचा विस्तार आहे. पंचभूते आणि 3 गुण मिळून असणारी अष्टधा प्रकृती विश्वभर फोफावली आहे. नाना प्रकारच्या चित्रविचित्र रूपाने ती विस्तारलेली आढळते. तिच्या विस्तारामध्ये अनेक प्रकारच्या निर्मित वस्तू, अनेक प्रकारचे बदल, अनेक प्रकारचे लहान मोठे आणि नाना प्रकारचे जड द्रव्यमय पदार्थ आणि नाना प्रकारची रूपे आढळतात. अष्टधा प्रकृती विकारशील किंवा सतत बदलणारी असल्याने तिच्या विकारवंत स्वभावातून हे विश्व निर्माण झाले. अव्यक्त प्रकृती सूक्ष्म असते. ती व्यक्त स्वरूप धारण करताना स्थूल पदार्थांचे रूप घेते. अशा रीतीने अमर्यादपणे भरमसाठ वाढलेले हे दृश्य स्थूल विश्व दिसू लागते. जड द्रव्यापासून अशा आश्चर्यकारक अनंत वस्तू निर्माण झाल्यानंतर नाना प्रकारचे देह धारण करणारे जिवंत प्राणी निर्माण झाले. त्यांना निरनिराळी नावे ठेवली. त्यांच्यामध्ये मग माणूस निर्माण झाला. माणसामध्ये निरनिराळ्या भाषा उत्पन्न झाल्या. भाषेच्या साधनाने माणसांना एकमेकांचे मनोगत थोडे थोडे कळू लागले. शब्दरूप भाषेने मानव समाजातील जीवन एकदम वरच्या पातळीवर चढले. मानव समाजाचा पाया भाषेमध्ये असतो तर त्याच्या प्रगतीचे मूळ आचार आणि विचार यांच्यामध्ये आढळते. आचार विचारांना विस्कळीतपणा आला तर संबंध सामाजिक जीवन विस्कळीत होते. समाजाची प्रगती थांबते. त्यामुळे समाजातील व्यक्तींच्या जीवनात उत्तमपणा अभावाने भासतो. प्रत्येक संताला समाजमनाची जाणीव असते, यात संशय नाही. त्या मनाची विकृती नाहीशी करण्याची खटपट आपल्या स्वभावानुसार प्रत्येक संत करीत असतोच. पण श्री समर्थांच्या ठिकाणी ही जाणीव प्रकर्षाने विलसत होती. त्यांनी केलेल्या भारतभर संचारामध्ये भारतीय समाजाचा सर्वांगीण विस्कळीतपणा त्यांनी प्रत्यक्ष पाहिला.
जिकडे तिकडे बेशिस्त बोकाळली होती. समाजातील विचारप्रधान ब्राह्मण वर्ग विचारहीन होऊन निष्प्रभ झाला होता. अनेक नवीन मतप्रवाह निर्माण होऊन परस्परामधील संघर्षामुळे माणसाच्या आतील व बाहेरील जीवनात गोंधळ उडालेला होता. खऱ्या देवाचा विसर पडून हलक्या देवदेवतांचा सुकाळ झालेला होता. हे सगळे वर्णन येथे आढळते. नंतर मानव समाजामध्ये अनेक चालीरीती निर्माण झाल्या. वागण्याचे अनेक प्रघात पडले आणि निरनिराळ्या प्रकारचे आचार रूढ झाले. त्या लोक आचारांना अनुसरून सगळे सामान्य लोक वागतात. सारांश काय, अष्टधा प्रकृती प्रथम निर्माण झाली. तिच्यापासून अनेक प्रकारची लहान मोठी शरीरे निर्माण झाली. नंतर आपल्या स्वभावानुसार त्यांचे वागणे सुरू झाले. पण मानव समाजातील जीवन अधिक गुंतागुंतीचे आहे. मानव समाजामध्ये अनेक प्रकारची मते निर्माण झाली. अनेक प्रकारचे खोटे व भ्रामक विचार वाढीस लागले आणि नाना प्रकारच्या विलक्षण कल्पना प्रसार पावल्या. समाजामध्ये जो विचार प्रवाह प्रबल असतो त्याला अनुसरून सामान्य लोक वागतात. त्यांना आवरून योग्य मार्गाकडे वळवणारा विचारवंत पुरुष क्वचितच आढळतो. सध्याच्या काळी तर मानव समाजामध्ये सगळीकडे गोंधळ माजला आहे. प्रत्येकजण स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजतो. अशा परिस्थितीत खरा कोण आणि खोटा कोण हे ठरवणे मोठे कठीण पडते. आचार बहुरंगी होऊन गुंतागुंतीचा झाला आहे. काही आचार पोट भरण्याच्या पायी बुडाला. उरलेला आचार केवळ वरपांगीपणाने पाळला जातो. देहाच्या अभिमानाने केवळ देखाव्यासाठी लोक आचार पाळतात. आचाराने घसरलेला समाज विचाराने देखील घसरलेला होता. खरा देव लोपला जाऊन भूतांचे, खोट्या देवदेवतांचे प्रस्थ माजले होते. समाजामध्ये खूप देव निर्माण झाले आहेत. त्या देवांचे निरर्थक महत्त्व वाढले आहे. भूते आणि देवता यांचे भलतेच महात्म्य एकमेकात मिसळले गेले आहे. मुख्य देव तो कोणता आहे कळेनासे झाले. कशाचा कशाशी मेळ बसत नाही. स्वैराचारास आवर घालणारा कोणी आढळत नाही. याप्रमाणे सगळा समाज विचारभ्रष्ट झाला आहे. सारासार विवेक करणारा कोणी उरला नाही. लहान कोण आणि थोर कोण हे ठरवण्यास काही मार्गच राहिला नाही. शास्त्रांचा जणू काय बाजार भरला आहे. देवांची तर नुसती गर्दी झाली आहे आणि बहुजन समाज प्रापंचिक वासना पूर्ण करणाऱ्या व्रतांच्या नादी वेड्यासारखा लागला आहे. अशा रीतीने लोकसमाज सर्व अंगांनी बिघडून गेलेला दिसतो. सत्य असत्याचा फरक हरवल्यासारखा झाला आहे. चोहीकडे केवळ अराजक माजलेले आढळते. नाना तऱ्हेच्या मतमतांतरांचा बुजबुजार झाला आहे. कोणी कोणाला विचारीनासं झालं आहे. ज्याला जे मत आढळते तेच त्याला उत्तम व थोर वाटते. जो असल्याचा अभिमान धरतो त्याचा अधःपात होतो. म्हणून ज्ञानी माणसे सत्याचा शोध करतात. सामान्य लोक प्रकृतीच्या कक्षेतील अनेक अशाश्वत देवदेवतांना भजतात. त्यापासून समाधान मिळत नाही. पण जाणता माणूस प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या शाश्वत देवाला भजतो. त्याचा दिव्य अनुभव त्याला येतो. तो महात्मा बनतो. सामान्य माणसांची देवाच्या बाबतीत असणारी कल्पना आणि त्यांची देवाशी वागणूक दोन्ही खऱ्या नसतात. ही गोष्ट जाणत्या पुरुषांना अगदी स्पष्ट दिसते. आता जाणत्या विवेकी माणसाने खऱ्या देवाविषयी नीट श्रवण करावे. सामान्य लोक कोणत्या मार्गाने जातात आणि कोणत्या देवाला भजतात त्याचे प्रत्यक्ष पाहिलेले वर्णन श्री समर्थ आता सांगतात. श्रोत्यांनी ते लक्ष देऊन ऐकावे. धातू, दगड, माती वगैरे पासून तयार केलेल्या देवांच्या अनेक प्रतिमा असतात. या प्रतिमा म्हणजेच देव होय अशी बहुतेक लोकांची कल्पना असते. देवाचे अनेक अवतार होऊन गेले. पुष्कळ माणसे त्या अवतारांची चरित्रे ऐकतात, त्यांची पूजा करतात, त्यांचा जप करतात व त्यांचे निरंतर ध्यान करतात. सर्वांचा जो अंतरात्मा आहे त्यालाच काही लोक देव मानतात. विश्वात व्यापून असणाऱ्या आणि त्यास चालवणाऱ्या विश्वात्म्यालाच काही लोक देव मानतात. तर साक्षीपणाने असणारा जो ज्ञानात्मा द्रष्टा त्याला काही लोक देव मानतात. कधीही न चळणारी अशी जी निर्मळ व निश्चळ शाश्वत सदवस्तू किंवा ब्रह्मवस्तू तिच्याशी अनन्यपणे तदाकार झालेले, स्वतःच ब्रह्मरूपच झालेले काही लोक असतात. यावरून असं दिसतं की देव 4 प्रकारचे आहे. एक म्हणजे नाना प्रकारच्या प्रतिमा, दुसरं म्हणजे अवतारांच्या महिमा, तिसरं म्हणजे सर्वांचा अंतरात्मा आणि चौथा म्हणजे निर्विकार परब्रह्म. असे हे 4 प्रकारचे देव आहेत. माणसाच्या स्वभावाला अनुसरून हे प्रकार आढळतात. या 4 प्रकारांव्यतिरिक्त 5वा प्रकार माणसाच्या अंतर्यामी आढळत नाही. देव येथून तेथपर्यंत एकच आहे. तो सर्वांचा साक्षी आहे. तो सर्व जाणतो असे काही लोक मानतात. पण देवाला जो साक्षीपणा येतो तो अष्टधा प्रकृतीमुळे येतो हे बरोबर समजले पाहिजे. प्रकृतीला साक्षीपणाने पाहणारा देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे चंचल किंवा अशाश्वत असणार
हे उघड आहे. मूळ देवाला पाहणे ठाऊक नाही. प्रकृती निर्माण झाल्यावर त्याच्यावर साक्षीपणाने पाहण्याचा आरोप आला. प्रकृतीमधून निर्माण झालेला हा साक्षीपणा प्रकृतीप्रमाणेच अशाश्वत असतो. म्हणून कोणच्याही होण्यापलीकडे किंवा कल्पनेपलीकडे असणारा जो दिव्य भाव म्हणजेच केवळ अस्तित्व ते विवेकाने जाणावे. माया मलरहित ब्रह्मवस्तूंचे जो सतत चिंतन करतो तो ब्रह्मरूपच बनतो. जो मायामय द्वैतास भजतो, भयाने भरलेल्या प्रकृतीचे जो सतत चिंतन करतो तो भयाने व्यापला जातो हे समजावे. दूध व पाणी वेगळे जे करतात त्यांना राजहंस म्हणतात. शाश्वत अशाश्वत वेगळे करून जे शाश्वत जाणतात त्यांना थोर अनुभवी संत म्हणतात. अहो काय सांगावे. जो अशाश्वताचे सतत चिंतन करतो तो अस्थिर प्रज्ञच राहतो. जो शाश्वताचे सतत चिंतन करतो तो स्थिर प्रज्ञ बनतो. म्हणून जाणत्या पुरुषाने देहाने अशाश्वत प्रकृतीप्रमाणे वागावे, परंतु अंतर्यामी शाश्वत ब्रह्म ओळखून असावे. आतून ब्रह्मस्वरूप असावे व बाहेरून मात्र चार लोकांप्रमाणे वर्तन ठेवावे. आता या समासाचा सारांश ऐकूया. विश्वामध्ये वस्तू दोनच आहे, एक शाश्वत आणि दुसरी निश्चळ आणि दुसरी अशाश्वत किंवा चंचल. अशाश्वत सगळे मायामय असल्याने ते आज ना उद्या विलयास जाते. प्रथम अवस्थेमध्ये ते अव्यक्त असते, तेव्हा सूक्ष्म असते, परंतु जेव्हा अव्यक्त दशेस येते तेव्हा ते स्थूल बनते व भरमसाठ विस्तारते. या विस्तार क्रमामध्ये नाना प्रकारचे प्राणी उत्पन्न झाल्यावर माणूस निर्माण होतो. मानवी जीवनाची पातळी अगदीच निराळी आहे. मानव समाजामध्ये नाना मतांतरे, नाना चालीरीती आणि राहणीचे नाना प्रकार आढळतात. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या कल्पनेनुसार अनेक प्रकारचे देव निर्माण केले, नाना शास्त्रांचा बाजार भरवला. या सगळ्या गलबल्यांमध्ये खरा देव कोणता हे कळेनासे झाले. सर्वसाधारण लोकमत हे काही अंतिम सत्य नव्हे. लोक प्रतिमांची पूजा करतात. त्यांच्या दृष्टीने ती प्रतिमा हाच देव असतो, पण तो काही खरा देव नव्हे. ज्ञानी माणसाने खरा देव शोधून काढला पाहिजे. सहज पाहिले तर 4 प्रकारचे देव दिसतात. सकळांचा अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा किंवा साक्षी आणि निश्चळ परमात्मा. ज्ञानी पुरुष राजहंसासारखा असावा. या विश्वामध्ये शाश्वत व अशाश्वत यांचे जे मिश्रण झालेले आहे त्या कर्दमातून त्याने शाश्वत शोधून काढावे. लोकात 4 प्रकारचे देव आढळतात: प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि परमात्मा. यापैकी अखेरचा तो खरा देव होय. त्याचा अनुभव घेणारा तो महानुभव होय. प्रकृती पलीकडे असणारा जो थोरला देव त्याचे ध्यान करता करता महानुभाव तद्रूप होऊन जातो. असा ज्ञानी पुरुष अंतर्यामी शाश्वताची ओळख करून घेतो, पण बाहेरून मात्र अगदी लोकव्यवहार सांभाळतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.